नमस्कार मंडळी, तर चालू आहे आपल्या कलिंगडची फवारणी करणं. तर बघा वातावरणामुळे खूप रोग पडलाय म्हणून तर बघा औषधं कसे टाकावं लागतात कलिंगडाला. आणि पहा किती बख्खळ आणि किती मोठे औषधं आणले. तर बघा आता औषध टाकायची तयारी चालू आहे. मालक टाकायले म्हणजे फवाऱ्यामध्ये औषधं. तर बघा कसे टाकावं लागतात औषधं. तर तुम्ही पण नक्कीच पहा. शेती करणं खूप अवघड असतं आणि कलिंगड लावणं पण खूप अवघड असते. 70 मिली टाकायचे. काय झालं कुठं नका हे कोणतं आहे? डेवेल. तर बघा डेवेल औषधापासून म्हणजे फवारणी करायची, कारण की वातावरणामुळे खूप रोग पडलाय, त्याच्यामुळे फवारणी करायची. आणि त्यासोबत माहिती आहे का, हे पण पुढं आलाय. तर बघा हे पहा, याच्यावर मच्छर ते म्हणजे किडे पण दाखवले. तर ही किड्याचा असर जास्त झालाय आपल्या कलिंगडच्या प्लॉटवर, म्हणून ही फवारणी करायची. आणि औषध तिथं किती महागाईचं आहे, 5,000चं औषध आणलं. म्हणजे लय रोग पडलाय म्हणून 5,000चं आणलं. 70 मिली टाका म्हणलं ते. 70 मिली टाक म्हणला बिटू म्हणला. टाका 70. 40 मिली आहे ते पूर्ण. तिथं 60 मिली दिले ना. हे काय दिलेलं 60 मिली. एक ढक्कन फुल भरून टाका आणि 20 मिली 10 टाके करा म्हणला ते. म्हणजे माहिती आहे का, कलिंगड फवारण्यासाठी फक्त 10 टाका करायच्या त्या औषधामध्ये, म्हणजे जास्त औषध जमत नाही. आणि आता हे का म्हणजे हे पुडक्यामधला एका तरी एक चमचा भरून फुल टाकायचं आहे. हे किती मिली टाकायचे? 20 मिली. काटा पिण्याने पडा कशा. तर बघा हे औषध किती टाकायचं माहिती आहे का, 20 मिली टाकायचं हे औषध. म्हणजे हे पण म्हणजे काय माहिती का, किडे आणि आळ्या अशा वगैरे पडल्यात आपल्या कलिंगडच्या प्लॉटवर. तर बघा हा आपला प्लॉट किती मोठा प्लॉट आहे आणि यावरती रोग पडलाय म्हणून आज 5,000चं औषध आणलं. तर मालक आज फवारणी पण करायले. तर पहा कलिंगड पण खूप छान लागले. तर कलिंगड पण पाल्याच्या आडते पहा, कलिंगड छोटंसं दिसायले म्हणजे किलोचं अर्धा किलोचं कलिंगड झाले. आणि आज फवारणी करायची. पहा वातावरण पण किती छान आहे. आज थोडं ऊन पडलंय म्हणून आज फवारणी लवकर मध्ये करायची. हे किती टाकले हो? 20 मिली टाकले. चमचा टाकला. एक चमचा टाकला. तर बघा आता लगेच फवारणीला सुरुवात पण करायची आणि फवारणी पण करायची आपल्याला लवकरच. म्हणजे वातावरणामुळे पाऊस जर आला तर पुन्हा काय होतं माहिती आहे का, कलिंगडच्या प्लॉटवर फवारणी केली ना पूर्ण पाण्यानं धुवून जात आहे, म्हणून लवकर फवारणी चालू आहे. कसं वाचायला तर बघा किती बखळ औषधं टाकली. तर खूपच आता फवारा पूर्णपणे पाण्यानं भरायचा आणि लगेच फवारणी चालू करायची. मला कलिंगड पण दाखवते आपल्या प्लॉटमधले. तर बघा कलिंगड पण किती छान लागलेत आणि खूप दाट पण माल लागला, एकच नंबर माल लागलाय. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वातावरणामुळे. तर बघा एक कलिंगड आहे पहा, छोटंसं कलिंगड आभाळाच्या वातावरणामुळे जळून गेले. हे पहा छोटंसं कलिंगड खराब पण झाले वातावरणामुळे. आणि बघा एक कलिंगड साईडला आहे. हे छोटं कलिंगड म्हणजे छोटं बी नाही, अर्धा किलोचं म्हणजे पाव किलोचं कलिंगड आहे. आणि काय छोटाले पण लागले. तर हे काय खूप छोटाले पण आहेत आणि काय खूप मोठाले पण आहेत. ज्याला पाणी जास्त गेलं ना तर ते मोठं झाले आणि ज्याला कमी पाणी गेलं का ते छोटं झाले. आता लगेच फवारणी पण चालू केली. आता फवारणी झाली की पुन्हा एकदा म्हणजे काय करायचं माहिती आहे का, पूर्ण प्लॉटमधलं कलिंगडच्या गवत उपटायचं. खूप गवत झाले. आधी खाली चालू करून बघा ना. आता चालू केली फवारणी. झाला चालू फवारा. म्हणजे हे बुडतं ते बुड असं घ्या, हे बुडतं ते बुड म्हणजे फरक बसतो. चालू केली फवारणी. आता मालक फवारायली. तर